नमस्कार फॅमिली, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एस किचनमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम मसालेदार चिकन मसाला. पण मित्रांनो, गॅरंटी देऊन सांगतो, जर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही परत परत बनवतील आणि परत परत खात राहतील. तर चला टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे. तर सर्वात पहिलं मी इकडे चिकन घेऊन आलेलो आहे आणि एकदम फ्रेश आणि स्किन काढून आणलेलं आहे सर्व चिकन. अर्धा किलो चिकन आहे. लेग पीससुद्धा तुम्ही बघू शकतात. मस्त इकडे 2 लेग पीस घेतलेले आहेत. तर मित्रांनो, चला रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वात पहिला याच्यावर आपण लाल मसाला टाकून घेऊया, जो आपला घरचा असतो. त्यानंतर आपण याच्यावर हळद टाकूया. हळद थोडीशीच घेणार आहे. याच्यावर आता आपण जो घरी अजून एक प्रकारचा लाल मसाला बनवतो, जो आपण बेडकी मिरची बोलतो, त्या मिरचीचं सुद्धा आता आपण याच्यावर टाकलेला आहे मसाला. आता आपण थोडंसं मीठ घेऊया. तुमच्याकडे अजून सारे मसाले असतील घरी तुमच्या आवडीचे, तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकतात. आपण चिकन मसालासुद्धा टाकणार आहोत, पण तो थोड्या वेळाने. तर आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया हाताने. छान मिक्स करून घ्या, म्हणजे मसाला, मीठ, हळद जी सर्व आपण याच्यावर टाकलेली आहे ती प्रत्येक चांगल्या चिकनला एकदम असं लागून गेली पाहिजे. तर आता चांगला मसाला प्रत्येक पीसला लागलेला आहे. छान आपण मिक्स केलेला आहे. आता आपण मसाला बनवूया. मसाला कसा बनवायचा बघूया. तर सगळ्यात पहिला मी इकडे कढई मस्त गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण आता तेल टाकून घेऊया. एक अंदाजानुसार किती तुम्ही तेल घेऊ शकता, 2-3 चमचे तेल. कारण आता आपल्याला याच्यावर मसाला बनवायचा आहे. कसं, सगळ्यात पहिला मी खडे धने घेतो आहे. तर आपण आता याच्यावर धने टाकून घेऊया तेलावर. सर्वात पहिला मी असे एका वाटीत धने घेतलेले आहेत. आता धने आपण एकदा चांगले तेलावर परतून घेऊया. त्यानंतर याच्यात काय काय टाकायचं आहे मसाल्यासाठी ते मी तुम्हाला सांगतो. पहिला चांगलं असं परतून घेऊया एकदा धन्याला. छान स्मेल आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लाल मिरची टाकणार आहोत. ज्याचं मी तुम्हाला ती मसाला सांगितला बेडकी मिरची, ती बेडकी मिरची टाकणार आहोत. ती कलरसाठी असते. ही मिरची तुम्हाला 5 ते 10 मिनिटासाठी चांगली पाण्यात भिजवून घ्यायची आहे. आता आपण ती मस्तपैकी तीसुद्धा भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकायचा आहे. तर सगळ्यात पहिला लसूण टाकून घेऊ. चांगलं लसूण परतून घेऊ आपण. त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे. पण पहिला कांद्याला चांगला कलर येईपर्यंत याला परतत राहूया. कलर आल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. तर चला आता चांगलं परतून घेऊया. आता कांदा चांगला लाल झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आहे ना टोमॅटो टाकून घेऊया. तिकडे मी एक कांदा घेतलेला कापून, त्यानंतर मी टोमॅटोसुद्धा एकच कापून घेतलेला आहे. आता आपल्याला हे चांगलं पूर्ण असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो चांगलं शिजेपर्यंत आपल्याला याचे शिजवून घ्यायचं आहे आणि आपण याची पेस्ट बनवणार आहोत. तर आपल्याला हे सगळं चांगलं पूर्ण आता फ्राय झालं तेलावर की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता आपण इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही थंड करूनही काढू शकतात, पण आपल्याला रेसिपी थोडी घाईत बनवायची आहे, त्याच्यासाठी मी इकडे गरमच काढून घेतो आहे. आता आपण याला चांगली पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट आपली तिकडे रेडी झालेली आहे. आता आपण हे इकडे लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतो आहे. तर छानपैकी आता वाटण करून घेऊया. आता इकडे वाटणसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. तर चला रेसिपीला आता खरी सुरुवात करूया. तर सर्वात पहिला तीच कढई मी इकडे पुन्हा घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आहे, कारण ऑलरेडी त्या कढईमध्ये तेल होतं पहिल्यापासून, जो आपण मसाला रेडी केला होता म्हणून. तर आता या तेलात आपण अजून थोडंसं तेल टाकून याला गरम करून घेऊया. कढई आता गरम झालेली आहे. आता आपण जे वाटण केलेलं आहे मिरची आणि लसूणचं, त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आता. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नाही टोमॅटो टाकायचा आहे, नाही कांदा टाकायचा आहे. फक्त आता हे मिरचीचं आणि लसूणचं जे वाटण आहे त्याच्यावरच पूर्ण रेसिपी आपल्याला बनवायची आहे. कारण ऑलरेडी आपण कांदा वगैरे त्याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे, तीच आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. तर मी कसं करतो आहे ते तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला बघूया पूर्ण रेसिपी. तर आता वाटण चांगलं इकडे करपलं, थोडंसं असं आपल्याला ना करपवायचं आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे लसूण थोडासा करपला तेलावर की चव मस्त येते. हे आपण चिकन जे मस्त मसाला लावून ठेवलं होतं ते सुद्धा आपण आता याच्यात टाकूया. 20 ते 25 मिनिटासाठी आपण चिकन मस्त साईडला ठेवून दिलेलं.
तुम्ही बघू शकता चिकनला छान कलरसुद्धा झालेला आहे ऑलरेडी, कारण मसाले छानपैकी त्याच्यात असे मस्त फ्लेवर होऊन गेलेला आहे मसाल्याचा. तर आता याला आपल्याला चांगलं असं परतत राहायचं आहे तेलावर. जेवढं जास्त परतता येईल तेवढं जास्त परता. त्याच्यामागचं कारण असं आहे की तेल आपण थोडंसं कमी घेतलेलं आहे, प्लस आपण त्याच्यात कांदा टोमॅटो काहीच टाकलेलं नाही आहे, तर ते थोडंसं कढईला चिटकून राहील. त्याच्यामुळे आपल्याला परतत राहायचं आहे. जोपर्यंत चिकन पाणी सोडत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे, नंतर मग काहीच टेन्शन नाही. आता आपण असं थोडा वेळ ठेवून देऊया. तर आपण कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवलेली ती पेस्ट आता आपण याच्यात घालणार आहोत. तर ही बघा ती पेस्ट आहे. ती थोडीशी पेस्ट आहे ना त्या मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहील. त्याच्यामध्ये आपण पाणी घेऊन, हे बघा हे चिटकलं आहे, याच्यात आपण पाणी घेऊया, म्हणजे पाण्यात मिक्स होऊन त्याच्यात आपण टाकूया. पण याला तेवढ्यात आपण चांगलं परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता ते कढईला थोडं थोडं चिटकते, कारण आपण तेल कमी टाकलं होतं, प्लस आपण कांदा टोमॅटोचा कसलाच वापर नव्हता केला म्हणून. आता ही जी पेस्ट आहे ही आपोआप थोड्याने पाणी सोडायला सुरुवात करेल आणि मस्त तुम्हाला छान ग्रेव्ही याचीच खरी बनणार आहे. तर आपण चांगलं परतत राहूया याला. जेवढं जास्त तुम्ही परतू शकता तेवढं जास्त परतत राहा, म्हणजे फ्लेवर तेवढा छान होईल. तर तुम्ही बघू शकतात आता आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्याचा हळूहळू फ्लेवर सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आहे. जे भांडं होतं ना ज्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ती थोडीशी पेस्ट राहिली होती, त्याच्यात मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाण्यात आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि एवढ्याच पाण्याने आपल्याला पूर्ण ग्रेव्ही बनवायची आहे. आपण आता याच्याहून जास्त पाणी ॲड नाही करणार आहोत. तर आता चांगलं एकदम असं पाणी टाकल्यानंतर आपण एकदम परतून घेऊया. आणि तुम्ही बघू शकतात आत्ताच एकदम जाड ग्रेव्ही दिसायला लागलेली आहे. तर आता आपण याला 15 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून याला चांगलं शिजण्यासाठी ठेवणार आहोत. चांगला उकळ येईपर्यंत आपण वाट बघतोय. आता आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. सर्वात पहिला मसाला आपण घेणार आहोत तो म्हणजे गरम मसाला. तर हा गरम मसाला आपण याच्यात टाकलेला आहे. आता तो आपण जास्त नाही, थोडासाच घेतलेला आहे, कारण ऑलरेडी आपण मसाला खूप जास्त घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी एकदम थोडासा नॉर्मल मसाला घेतलेला आहे, कारण आपण मिरचीचं सुद्धा वाटण टाकलेलं आहे, त्यामुळे तिखट थोडं कमी करूया. आता आपण कलरसाठी फक्त लाल मिर्च पावडर वापरतो आहे. याच्याने काय होते, फ्लेवर पण छान येतो आणि दिसायला कलरसुद्धा छान वाटतो. तर आपण ही आता लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिर्च आपण जी बोलतो ती. आता याला चांगलं आपण असं मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला फक्त 15 मिनिटासाठी शिजवत ठेवायचं आहे. तर 15 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि आपली रेसिपी इकडे मित्रांनो रेडी झालेली आहे. आता आपण याच्यावर मस्त बारीक कोथिंबीर कटिंग करून घेतलेली आहे, ती घालणार आहोत. सगळ्यात लास्ट स्टेप आहे आपली कोथिंबीर घालायची. तर तुम्ही बघू शकता रेसिपी एकदम इकडे रेडी झालेली आहे. चिकनसुद्धा छान मस्त स्मेल सुटलेला आहे चिकनचा आणि लवकरात लवकर खाण्याची घाई झालेली आहे. तर मित्रांनो एकदा चांगलं मी आता परतून घेतो, कारण आपण आता कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. तर टाईम न घालवता मस्तपैकी आता आपण एक काढूया, पण त्याच्या आधी कोथिंबीर टाकलं आहे म्हणून फक्त 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून गॅस घालवून त्याला चांगलं वाफेवर राहू द्या. तर मित्रांनो 2-3 मिनटं झालेली आहेत आणि आत्ता आपण खोलतोय. आपली पूर्ण रेसिपी इकडे रेडी झालेली आहे. तर चला आता मी घेतो मस्तपैकी एक खाण्यासाठी. तुम्ही पण पटापट जा, कसली वाट बघतायत, रेसिपी बनवा आणि कशी झालं आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता मी हे घेतो साईडला आणि मस्त चपातीसोबत याचा आनंद घेतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चांगल्या रेसिपीसोबत. आज पुरता एवढंच.